हे बिग बॉसचं घर आहे. इथे मस्तीत नाही तर शिस्तीत राहायचं असं म्हणत रितेश देशमुखने स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेतली आहे. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा उद्या दुसरा भाऊचा धक्का रंगणार आहे आणि या दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, कलर्स मराठीने नुकताच उद्याच्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो शेअर केलाय. या धक्क्यावरती रितेश भाऊ हे अनुश्री माने आणि रुचिता जामदार या दोघींची जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहे. कारण ज्या पद्धतीने राकेश बापटवरती या दोघींनी अगदी खालच्या थरावरती जाऊन जे काही आरोप लावले, त्या आरोपावरती इथे या दोघींचे भाऊ जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहे. पहिली शाळा होणार आहे ती म्हणजे रुचिताची. रुचिताला इथे भाऊ सांगताना दिसतात की तू एक मुद्दा काढला होतास की विदाऊट परमिशन तुम्ही कोणाला हात लावू शकत नाही. म्हणजे काय? तर इथे रुचिता सांगताना दिसते की अनुश्रीला न विचारता राकेशने तिला हात लावून तिला उठवण्याचा किंवा खेचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे रितेश भाऊ सांगताना दिसतात की जी व्यक्ती तुम्हाला पहिल्या दिवशी योग्य वाटत नव्हती, चांगली वाटत नव्हती, ती व्यक्ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी चांगली वाटली. आणि जो व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित समजवत होता, तो व्यक्ती तुम्हाला चुकीचा वाटला. अरे, अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्याने पाहिलं की तुम्ही प्रत्येक वेळी पलटत होता. एका माणसाच्या इज्जतीचा सवाल आहे आणि अशी लोक जी इज्जत करत नाही त्यांना बिग बॉसच्या घरात आणि माझ्या भाऊच्या धक्क्यावरती अजिबात स्थान नाही. मित्रांनो, रितेश भाऊ हे जबरदस्त रुचितावर खवळेत. ज्या पद्धतीने रुचिता असेल किंवा मग ती अनुश्री असेल, हिने जो काही राकेशचा मुद्दा ते घेऊन गेलेत आणि खरंच खूप वेगळा विषय त्याने या मुद्द्याचा केला. आणि तर शाळा तर होणारच होती. मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अनुश्रीपेक्षा हिची शाळा, रुचिताची शाळा जबरदस्त घेणं गरजेचं आहे. ही फुटेज क्वीन आहे. म्हणजे जिथे फुटेज मिळेल ना, तिथे हे लोडबडत जात असते आणि तसंच रितेश भाऊने तिची शाळा घेतली. हा एक प्रोमो आलाय आणि दुसरा प्रोमो आलाय ज्याच्यामध्ये अनुश्रीची जबरदस्त कान उघडणी रितेश भाऊ करताना दिसत आहेत. आता अनुश्रीने एका टास्कमध्ये प्राजक्ता शुक्रेला जबरदस्त शिव्या दिल्या होत्या. आता हे सगळं जे प्राजक्ता आहे ते दीपालीला सांगते आणि दीपाली अनुश्रीला जाब विचारण्यासाठी येते की तू तिला शिव्या दिल्यास का? आता यावर अनुश्री म्हणाली होती, आईला घेऊन आलीस का? मग आता बापालाही घेऊन येईल. आता हाच विषय कुठेतरी रितेश भाऊने लावून धरला आणि इथे अनुश्रीची कान उघडणी करताना रितेश भाऊ म्हणाले की तू इथे प्राजक्ताला आईला घेऊन आलीस का असं म्हणालीस. त्यानंतर आता ही बापाला घेऊन येईल असंही म्हणाले. यावरती अनुश्री आणि हा विशाल कोटियान जो टोळी गँगचा लीडर आहे, जो मुलींना भडकवत असतो, हा विशाल कोटियान आणि ते अनुश्री हसतात. यावरती रितेश भाऊ म्हणतात, हे बिग बॉसचं घर आहे. इथे मस्तीत नाही तर शिस्तीत राहायचं. आता हा भाऊ आलाय, त्या बहिणीचा भाऊ आलाय, आता बोला. भाऊला घेऊन आली ती. मित्रांनो, काय जबरदस्त प्रोमो, दोन्ही प्रोमो जबरदस्त आलेले आहेत. अनुश्री माने आणि त्यानंतर रुचिता जामदार यासोबत मला असं वाटतं की विशाल कोटियान याची सुद्धा भाऊ जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहेत. मित्रांनो, या दोघींची शाळा घेणं अपेक्षित होतं आणि ती शाळा इथे जबरदस्त झालेली आहे. तर मित्रांनो, अनुश्री माने आणि रुचिता जामदार या दोघींची रितेश भाऊने भाऊच्या धक्क्यावरती जबरदस्त शाळा घेतली. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.